ख्रिस्तामध्ये तुला पुन्हा एकदा देवाने तुमच्यामध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली. खूप दिवस झाले, महिने झाले. ब्रदर कुणालने मला खूप वेळेला विनंती केली, परंतु नवीन सेवेमध्ये असल्या कारणाने मी सेवा देऊ शकलो नाही. परंतु देवाचे आभार की देवाच्या पवित्र जनांमध्ये देवाने पुन्हा एकदा देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली. देवाचे प्रिय लोकांना 6 आठवडे झाले संध्याकाळची आराधना सुरू करून 3-4 फॅमिली येत आहेत. तर मला देवाची पण गरज आहे आणि आपल्या बहुमूल्य प्रार्थनेची पण गरज आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये सदैव माझी आठवण ठेवा की प्रभूच्या सेवेसाठी सदैव आम्ही तत्पर असावे. ओके. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना आपल्याकडे जो देवाने वेळ दिलेला आहे की आम्ही देवाच्या वचनातून ऐकावं. देवाच्या प्रिय लोकांना ह्या जगामध्ये सर्वात बहुमूल्य गोष्ट आहे की आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या प्रिय लोकांना आजचा विषय आहे की आम्ही प्रभूमध्ये कोण आहोत, आमचं अस्तित्व काय आहे आणि आमचे कार्य काय आहे. अनेक वेळेला देवाच्या प्रिय लोकांना आम्ही हे विसरून जातो की आम्ही या पृथ्वी तलावरती काय करत आहोत, आम्ही कोणाची लेकरं आहोत आणि आमचं अस्तित्व काय आहे. आम्हाला वाटतं या पृथ्वीवरती राहत असताना परिवारामध्ये जॉबमध्ये आम्ही इथलेच आहोत असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला विसर पडतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे काय आहोत, संतान आहोत. आम्ही आमचे कार्य विसरतो की प्रभूने आम्हाला कशासाठी या जगामध्ये नियुक्त केलेलं आहे. तर देवाच्या प्रिय लोकांना कदाचित अनेकांसाठी रिव्हिजन असेल किंवा आमच्यासाठी हा एक नवीन विषय असू शकतो. तर या छोटीशी प्रार्थना करू आणि आम्ही वचनामध्ये प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती प्रशंसा करतो. प्रभू ही वेळ आम्हाला दिली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे माझ्या सोबत आणि ऐकणाऱ्यांसोबत तू बोल अशी आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा. प्रभू परमेश्वर ते प्रत्येक वचन जे आम्ही वाचणार आहोत प्रभू आमच्या आत्म्याला भेटणारं असं असू दे, आमचे विचार बदलणारं असू दे आणि आमचे जीवन बदलणारं असू दे अशी आम्ही तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतो. प्रत्येक डिस्टर्बन्स आम्ही येशूच्या नामामध्ये दूर करतो माझ्या देवा. शांत रीतीने देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला तू मदत कर अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आवाज क्लिअर आहे? हॅलो. येस सर, आवाज येतोय सर. थोडा कमी येतोय, थोडासा लाऊड पाहिजे, थोडासा. आता हो हो येस. ओके. देवाच्या प्रिय लोकांना ब्रदर कुणालनी ते वचन वाचलेलंच आहे की आम्ही प्रभूमध्ये कोण आहोत याची सुरुवात आम्ही योहान याचा पहिला अध्याय 12 आणि 13 या वचनातून करत आहोत की आम्ही देवाचे मुलं आहोत. परंतु देवाचे प्रिय लोकांना एवढंच आम्हाला माहित आहे की आम्ही देवाचे मुलं आहोत. हालेलुया. आमच्यासाठी नवीन नाही. आम्हा प्रत्येकाला माहित आहे आम्ही कोणाचे मुलं आहात म्हणलं की आम्ही लगेच सांगून देतो आम्ही येशू ख्रिस्ताचे मुलं आहोत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परंतु या ठिकाणी वचनामध्ये म्हणलेलं आहे देवाने आम्हाला ते अधिकार दिलेला आहे. मी विनंती करतो पुन्हा एकदा ते वचन वाचावं. योहान याचा पहिला अध्याय 12 आणि 13. येस सर. आपण योहान याचा पहिला अध्याय 12 आणि 13 वाचूया. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही तर देवापासून झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने त्याच्या संतान होण्याचा अधिकार दिला आणि ते देवापासून जन्मले आहेत. हालेलुया. कोणापासून जन्मले आहेत? देवापासून. देवाचे प्रिय लोकांनो, या पृथ्वीवरती आम्ही इतके व्यस्त झालेलो आहोत की आम्हाला हे विसर पडतो की आम्ही देवापासून जन्मलेले लोक आहोत. आम्हाला वाटतं माझ्या आई वडिलांचं नाव आहे जयकुमार उषा घाटे है ना. जयकुमार आणि आईचं नाव उषा किरण. तर मुलं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही ह्यांचे मुलं आहोत. हालेलुया. आम्हाला
आम्ही या परिवारामध्ये या पृथ्वीवर जॉब मध्ये इतकं व्यस्त झालेलो आहोत, देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला विसर पडत आहे की देवाचे मुलं होण्याचा अधिकार देवाने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दिलेला आहे म्हणजे काय, देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला उत्पत्तीमध्ये चांगल्या रीतीने माहित आहे कशा पद्धतीने आदाम हवाचं पतन झालं आणि देवाच्या महिमेपासून ते विभक्त झाले, दूर झाले आणि त्यांच्यापासून जो देवाने जो जीवन दिलं होतं ते काढून घेण्यात आलं देवाच्या प्रिय लोकांना. आणि पापामुळं मृत्यू त्यांच्या जीवनामध्ये आला आणि आम्ही शैतानाच्या अंधकाराच्या पापाच्या अधीन असं झालो. आम्ही आमच्या मर्जीने जगत होतो. परंतु या ठिकाणी असं दिलेलं आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या नावावरती विश्वास ठेवलेला आहे तितक्या लोकांना व्यक्तींना देवाने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना खरोखर या ठिकाणी ऐकणारे सर्वांनी देव प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे. हालेलुया. आणि त्याच्या वचनानुसार आम्ही जगत आहोत त्याच्याबद्दल प्रभूची स्तुती असो. खूप चांगली गोष्ट आहे देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया. परंतु आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या जगामध्ये जगत असताना, परिवारामध्ये राहत असताना, काम करत असताना की आम्ही देवाची मुलं आहोत. हालेलुया. आमचं देव कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि तो कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे आणि आत्म्याच्या रूपाने तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही देवाचे संतान आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मग देवाच्या प्रिय लोकांना मला सांगा, आम्ही देवाचे संतान आहोत तर आमच्यामध्ये कोणाचं डीएनए असणं गरजेचं आहे? हालेलुया. कोणाचे गुण आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे? आम्ही कोणासारखे दिसणं गरजेचं आहे? देवाच्या प्रिय लोकांना, देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या स्वरूपामध्ये हालेलुया आम्हाला बनवलेलं आहे आणि आमच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकलेला आहे. हालेलुया. या देवाचे मुलं होण्याचा अधिकार देण्याचा अर्थ असा आहे की देवाच्या प्रिय लोकांना जो अधिकार देवाने आदाम हवाला दिलं होतं, पापामुळे तो अधिकार निघून गेला आणि ख्रिस्तावरती विश्वासाच्या द्वारे तो अधिकार पुन्हा आम्हाला देण्यात आलेला आहे. हालेलुया. म्हणजे देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही या पृथ्वीचे नाही. हालेलुया. आम्ही या जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे लेकरं आहोत. आम्ही स्वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहोत. हालेलुया. आम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व, ख्रिस्ताचे डीएनए आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो पवित्र आत्म्याची छाप आमच्या हृदयामध्ये छापली गेलेली आहे की आम्ही या पृथ्वीचे नाही तर आम्ही स्वर्गाचे प्रभू येशू ख्रिस्ताचे संतान आहोत, मुलं आणि मुली आहोत. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य ह्याच्यावर जोर देण्याचं कारण हेच आहे की देवाच्या प्रिय लोकांना, अनेक लोक भयामध्ये जीवन जगत आहेत, निराशामध्ये जीवन जगत आहेत. हालेलुया. दुःखामध्ये त्यांना असं वाटत की आता कुठलंच मार्ग आमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. परंतु वचन सांगतं देवाने आम्हाला त्याचे संतान होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. म्हणजे देवाच्या प्रिय लोकांना, हालेलुया, स्वर्गाचा आणि पृथ्वीवरचा येशू ख्रिस्ताला जो अधिकार देण्यात आला, स्वर्ग आणि अधोलोकची कुंजी येशूच्या हातामध्ये देण्यात आली, तोच अधिकार तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे. फक्त आम्हाला विसर पडलेला आहे की आम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा. हालेलुया. अनेक वेळेला आम्ही हे विसरतो की आम्ही त्याची मुलं आणि मुली आहोत, म्हणून आम्हाला मार्ग सापडत नाहीत. अनेक लोक म्हणतात आम्ही प्रार्थना करतो परंतु आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. काय करावं? हा मुलगा सुधरत नाही. काय करावं? ही मुलगी सुधरत नाही. काय करावं? जितकं आम्ही कमवतो ते सर्व गमवतो. ह्याचं कारण काय? देवाच्या प्रिय लोकांना, आम्हाला या अंतिम दिवसामध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये हे विसर पडलेलं आहे की आम्ही स्वर्गीय देवाचे मुलं आणि मुली आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचं अस्तित्व स्वर्गातून सुरू झालेलं आहे. अनेक वेळेला प्रचारामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आमचं अस्तित्व पृथ्वीवरचं नाही, आमचं अस्तित्व स्वर्गातून आहे. आमचं घराणं स्वर्गाचं आहे. दुसरं वचन आपण वाचू, 15 अध्याय, योहानाचं 15 अध्याय आणि 19 वचन. योहान याचं 15वा अध्याय आणि 19 वचन. आपण 19 वाचूया. तुम्ही जगाचे असता तर जगाचे स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु
तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडलेले आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही स्वर्गीय पित्याचे प्रभू येशू ख्रिस्ताचे संतान आहोत आणि आम्ही या पृथ्वीवरचे बिलकुल नाही आहे. हालेलुया. आम्ही फक्त ह्या ठिकाणी काय आहोत? प्रवासी असे आहोत. काही दिवसांसाठी आम्ही ह्या ठिकाणी काय करत आहे? यात्रा करत आहे आणि पुन्हा एकदा देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासोबत आमच्या स्वर्गामध्ये आम्हाला जायचं आहे. हालेलुया. किती जण गोव्याला किंवा मुंबईला अ, अ, लोणावळा खंडाळ्याला फिरून येतात. आम्ही सर्व फिरायला गेलेलो आहोत. कुठे ना कुठे सहलीला जाऊन आलो. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्ही फिरायला जातो, समजा गोव्याच्या बीचवर आम्ही गेलो, आम्हाला फार आवडलं, आम्ही तिथंच राहतो का? नाही राहत. आम्ही तिथून बसताना टाकतो, आम्ही तिथंच राहण्याचा प्रयत्न करतो का? नाही. आम्ही आमची जितक्या काळासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, सर्व बघतो, आनंदित होतो आणि पुन्हा जिथनं आम्ही निघालो होतो, पुन्हा त्या ठिकाणी आम्ही जातो देवाच्या प्रिय लोकांना. कारण आम्हाला माहित आहे गोव्याचं जे बीच आहे, आमचं राहण्याचं ठिकाण नाहीये. माझं घर सोलापूरमध्ये आहे. तर मी पुन्हा सोलापूरमध्ये येणार, माझ्या घरामध्ये येणार राहण्यासाठी. मी सर्व काळासाठी तिथंच राहणार नाही. मी फक्त 4 दिवसासाठी त्या ठिकाणी काय आहे? टुरिस्ट आहे, यात्रेकरू आहे, एक प्रवासी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तशाच पद्धतीनं आम्ही या पृथ्वी तलावर एक प्रवासी आहोत. आम्ही या जगाचे लोक नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, वचन काय सांगतं? मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आम्हाला जगातून निवडलं आणि वेगळं केलेलं आहे आणि जग त्या कारणाने आमचा द्वेष करतं. कारण आता आम्ही त्यांच्यासारखं जगिक लोकांप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे जगत नाही. आता आम्ही त्यांच्यामध्ये उठत बसत नाही. आता आम्ही त्यांच्यामध्ये वावरत नाही. कारण का? आता आम्हाला समजलेलं आहे आम्ही या जगाचे नाही. आता आमची सहभागिता प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत आहे, दया करणाऱ्या लोकांसोबत आहे, येशूची खरी आराधना करणाऱ्या लोकांसोबत आहे. हालेलुया. का? कारण देवाचे प्रिय लोक आमच्या सोबत येशूवरती विश्वास ठेवणारे अनेक लोक देखील देवाचे संतान आहेत. आम्ही भलेही या पृथ्वी तलावर वेगळ्या वेगळ्या परिवाराचे आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारे एक आहोत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही संतान, मुलं आणि मुली आहोत. आम्ही या जगाचे नाही. देवाने आम्हाला जगातून काढलेलं आहे, आम्हाला बदललेलं आहे. आमचं स्वरूप देवाने चेंज केलेलं आहे आमच्या आत्म्याचा. हालेलुया. आता आम्ही अंधकारामध्ये, शैतानाच्या बंधनामध्ये, पापामध्ये जगत नाही, तर आम्ही स्वतंत्रतेमध्ये, ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये, तारणामध्ये जीवन जगत आहोत. कारण देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा तारणारा, आम्हाला पवित्र करणारा तो स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्वर्गीय पित्याचे संतान तुम्ही आणि आम्ही आहोत आणि देवाने आम्हाला जगातून काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. वेगळं देवाने कशासाठी केलं? देवाचे प्रिय. हालेलुया. वेगळं आम्ही कोणाला करतो? किती जण मिलिटरीमध्ये आहेत मला माहित नाही. कदाचित सगळ्यांना मिलिटरी विषयी, सैनिकांविषयी माहिती आहे की कशा पद्धतीनं देवाचे प्रिय लोकांना त्यांची निवड केली जाते. त्यांना वेगळं केलं जातं. हाईट बघितली जाते, त्यांची चेस्ट बघितली जाते, त्यांची तंदुरुस्ती बघितली जाते, त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घेतलं जातं. जर त्यांच्या नियमानुसार ते फिट असेल तरच ते त्यांना घेतात, निवडतात, वेगळं करतात आणि जे फिट नाहीत त्यांना ते काय आपल्या घरी पुन्हा पाठवून देतात. देवाच्या प्रिय लोकांनो, तशाच पद्धतीनं या जगामध्ये असताना आम्हाला देखील काही आत्मिक नियम आहेत. देवाने आम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे, म्हणून जग काय करतं? आमचा द्वेष करतो. परंतु पवित्र जग, जे देवाचे खरे संतान, आराधक आहेत,
ते देवावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत सहभागिता करतात, त्यांच्यावर प्रीती करतात, दया करतात आणि ते एकत्र राहतात देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सर्व बाउंड्रीज जे आहेत आत्मिकतेमध्ये प्रभूचे संतान होण्याच्या नादे ते सर्व ब्रेक केले गेलेले आहे. कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी भिकारी नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, कोणी दास नाही, कोणी स्वतंत्र नाही. हालेलुया. आम्ही सर्वजण मिळून देवाचे मुलं आणि मुली आहोत आणि देवाने आम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, जग आमचा द्वेष करतं, कारण पहिले आम्ही त्यांच्यासारखं जगत होतो, त्यांच्यामध्ये आम्ही राहत होतो, परंतु आता आम्ही त्यांच्यासारखं जगत नाही. हालेलुया. आम्ही अंधकाराप्रमाणे जगत नाही, आम्ही पापी लोकांप्रमाणे जगत नाही, परंतु आता आम्ही स्वतंत्र झालेल्या मुलं आणि मुली म्हणून देवाच्या नावावरती विश्वास ठेवणारे लोकांप्रमाणे जगतो. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लोकांना ह्या शेवटच्या दिवसांमध्ये आम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की देवाने आम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे आणि निवडलेलं आहे. आणखीन एक वचन आपण वाचू, योहानेचं 15 अध्याय आणि 16वं वचन. योहानेच्या 15 अध्याय 16 वचन आपण वाचूया. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काय तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. आमेन. 17 प्रमाण. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करीतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं कार्य या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलेले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगामध्ये अनेक प्रभू आहेत, देव आहेत, स्वामी आहेत, परंतु आम्ही त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेले निवडलं नाही, तर देवाने आम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. लक्षात ठेवा देवाचे प्रिय लोकांनो, प्रभू शोधत आमच्याकडे आलेला आहे, आम्ही प्रभूकडे गेलेलो नाही, तर प्रभू येशूच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, सुवार्तेच्या द्वारे, देव त्याच्या लोकांच्या द्वारे हालेलुया आमच्यापर्यंत आलेला आहे. ख्रिस्ताचं नाव आमच्या भारतामध्ये नव्हतं, ख्रिस्ताला कोण ओळखत नव्हतं, त्याचे कोणी वारसदार नव्हते, निवडलेले लोक नव्हते, परंतु त्याचा शिष्य थोमा भारतामध्ये आला आणि देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. हालेलुया. आणि आम्ही त्या सुवार्तेवर विश्वास ठेवलो आणि देवाने आम्हाला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि देवाचं वचन सांगतं की मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमिले आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना फार महत्वाचा मुद्दा आहे. देवाने आम्हाला निवडलं आणि आम्हाला काय केलेलं आहे, नेमलेलं आहे. म्हणजे देवाने आम्हाला विशिष्ट कार्यासाठी नियुक्त केलेलं आहे. हालेलुया. जे क्रूस खांबावरती प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, सर्व जगासाठी त्याने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. सर्व जगातील लोकांसाठी त्यांनी आपल्या शरीरातील प्रत्येक रक्ताचं थेंब आणि पाणी जे शेवटचं राहिलं होतं ते देखील तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वाहिलं. आणि जगावर देवाने काय केलेले आहे, दया केलेली आहे, प्रीती केलेली आहे देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया. तेच कार्य देवाने आम्हाला वेगळं करून हालेलुया आमच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि देवाने नियुक्त केलेलं आहे की आम्ही स्वर्गाचं प्रतिनिधित्व, ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व, त्याचे लेकरं होण्याच्या नाते या जगामध्ये आम्ही करत आहोत. म्हणून जग आमचं काय करतं, तिरस्कार करतं. सगळ्या ठिकाणी धर्मांतरण चालू आहे. ख्रिस्ती लोकांचं छळ होत आहे, चर्च बंद करत आहेत, गोंधळ घालत आहेत, विश्वासणाऱ्यांना गावातून बाहेर काढलं जात आहे, पास्टर्स लोकांना मारलं जात आहे.
ह्याचं कारण काय की देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आता आम्ही या जगातील रीतिरिवाजाप्रमाणे या मार्गावरती आम्ही चालत नाही. आमचे रीतिरिवाज बदललेला आहे. आमचा मार्ग बदललेला आहे, जो मार्ग स्वर्गाकडे जातो. हालेलुया. आमची रीतिरिवाज या पृथ्वीवरची नाही, आत्मिक आहेत, दयाने भरलेला आहे, तरसने भरलेला आहे, प्रीतीने भरलेला आहे, ज्या देवाने आमच्यावरती केलेला आहे. देवाने आम्हाला निवडून नियुक्त केलं की आम्ही त्याचे गुणधर्म या जगामध्ये प्रगट करावे, या जगामध्ये आम्ही सुवार्ता गाजवावी आणि जसं आम्ही तारण प्राप्त करून घेतलेलं आहे तसं इतरांनी देखील तारण प्राप्त करून घ्यावं. म्हणून देवाने आमची निवड केली आणि आम्हाला नियुक्त केलेलं आहे. या ठिकाणी कुठल्या सेवकाचं नाव घेण्यात आलेलं नाही. हे वचन कुठल्या सेवकाला संबोधित केलेलं नाहीये, परंतु हे वचन प्रत्येक विश्वासणाऱ्याला, देवाच्या नावावरती विश्वास ठेवणारे जे मुलं आणि मुली आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारं म्हणून स्वीकार केलेला आहे, त्यांच्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे. देवाने आम्हाला निवडलं आणि नियुक्त केलं आहे की आम्ही स्वर्गाचं काम या पृथ्वी तलावरती करावं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला हे कळणं आवश्यक आहे की आम्ही कोण आहोत, आमचं अस्तित्व काय आहे आणि आमचं कार्य काय आहे. हे 3 मुद्दे आम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आम्हाला या गोष्टीचा विसर पडतो. हालेलुया. आणि पुन्हा आम्ही त्या अंधकारामध्ये जातो, पुन्हा आम्ही त्या लोकांमध्ये जातो. नाही देवाच्या प्रिय लोकांना, देवाने आम्हाला निवडून वेगळं केलेलं, नियुक्त केलेलं आहे. त्यांच्यामध्ये जाऊन मिक्स होण्यासाठी नाही, तर त्यांच्यामध्ये जाऊन देवाच्या राज्याविषयी सांगणं आहे की जसं आम्ही आहोत तसे तुम्ही देखील आहात. देवाची सुवार्ता आम्ही त्यांना सांगावी की जेणेकरून आमच्या सोबत ते देखील तारण प्राप्त करून स्वर्गामध्ये जातात. हालेलुया. पुढे असं दिलेलं आहे, यात हेतू हा की देवाचा हेतू काय आहे देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला निवडण्यामध्ये आणि नियुक्त करण्यामध्ये, की तुम्ही जाऊन काय करावे, फळ द्यावे. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला पवित्र आत्म्यांच्या फळांविषयी चांगल्या रीतीने माहिती आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्हाला ते फळ सतत देणं गरजेचं आहे, भले हंगाम असो किंवा नसो. देवाच्या प्रिय लोकांना एक वेळेला प्रभू येशू सेवा करून जात असताना प्रभू येशूला काय झालेली आहे, भूक लागली आणि लांबून त्याला एक अंजिराचं झाड दिसत आहे जे हिरवेगार आहे. हालेलुया. आणि त्या फळाचं सीझन देखील नव्हतं, परंतु त्याला भूक लागली आणि अपेक्षेने त्या अंजिराच्या झाडाकडे प्रभू येशू आलेला आहे. हालेलुया. आणि जवळून बघतो तर त्या झाडाला फळ नाहीये, त्याचा हंगाम नाहीये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या झाडाला काय केलेलं आहे, श्राप दिलं, इथून पुढे तुला फळ कधीच लागणार नाही. देवाचे प्रिय लोकांना सांगण्याचं तात्पर्य काय आहे की देवाचा हेतू आहे आम्हाला निवडण्यामध्ये, नियुक्त करण्यामध्ये, त्याचे संतान बनवण्यामध्ये, की आम्ही फळ द्यावं. अनेक वेळेला रागाच्या भरामध्ये आम्ही नको त्या गोष्टी बोलून जातो. अनेक वेळेला रागाच्या भरामध्ये देवाच्या प्रिय लोकांना आम्ही वादविवादामध्ये पडतो. अनेक वेळेला देवाच्या प्रिय लोकांना देवाच्या वचनाचा उपहास आमच्याद्वारे होतो. देवाचं वचन आमच्याद्वारे तुटलं जातं. का? तर आमच्यामध्ये ते आत्मिक फळ नाहीये. हालेलुया. देवाची अपेक्षा होती की कदाचित मला त्या ठिकाणी खायला मिळेल, परंतु देवाच्या वचनामध्ये म्हणलेलं आहे अंजिराचं हंगाम नव्हता. का? प्रभू येशू ख्रिस्ताला ते माहित नव्हतं का? देवानेच ते बनवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं का की अरे आता त्याचं हंगाम नाही, त्याचं सीझन नाही, तर मी कशा पद्धतीने त्याच्या खाण्यासाठी अपेक्षेने त्या झाडाकडे जाऊया. प्रभू येशूला माहित होतं, परंतु ते बायबलमध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी ते जो उल्लेख ह्याच्यासाठी करण्यात आलेला आहे की देवाच्या प्रिय लोकांना आत्मिक फळ देण्यासाठी सीझनची आवश्यकता नाही, आत्मिक फळांसाठी ऋतूची आवश्यकता नाही. हे सतत दैनंदिन प्रत्येक क्षणामध्ये आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. प्रभू दयेच्या अपेक्षेने आमच्याकडे येईल, प्रभू प्रीतीच्या अपेक्षेने आमच्याकडे येईल, प्रभू तरसच्या अपेक्षेने आमच्याकडे येईल. हालेलुया. परंतु देवाच्या प्रिय लोकांना जर तेच त्याला मिळालेलं नाहीये, संयम मिळालं नाही, इंद्रिय दमन मिळालं नाही, शांती मिळालं नाही, आनंद मिळाला नाही, तर त्या वृक्षाप्रमाणे कदाचित आमची
अवस्था होऊन जाईल. परंतु देवाच्या प्रिय लोकांना, देवाचा हेतू आहे की आम्ही आत्मिक फळ द्यावे. दुसरी गोष्ट, तुमचे फळ टिकावे. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांना आताच्या परिस्थितीमध्ये फळांचे सीझन जरी गेले तरी आम्हाला ते फळ खायला मिळतात. कांद्याचं सीझन गेलं तरी 12 महिने आम्हाला कांदा मिळतो. केळीचं सीझन गेलं तरी 12 महिने आम्हाला केळी मिळतात. देवाच्या प्रिय लोकांना फ्रूट ज्यूस मध्ये दुकानामध्ये गेलो तर प्रत्येक प्रकारचे फळं आम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि त्याचं सीझन नसतं. हालेलुया. ह्याचं कारण काय आहे की डीप फ्रीज मध्ये त्या फळांना ठेवलं जातं आणि देवाच्या प्रिय लोकांना आवश्यकतेप्रमाणे त्याला यूज केलं जातं. हालेलुया. आणि देवाच्या प्रिय लोकांना फ्रीजर मध्ये ठेवून ते फळ टिकवलं जातं आणि ज्या वेळेस त्याचं सीझन नसतं त्यावेळेला ते फ्रूट ज्यूसच्या शॉप मध्ये आम्हाला त्याचे ज्यूस प्यायला मिळतं. हालेलुया. त्याचे फ्रुट्स जे हंगाम नसला तरी आम्हाला ते फ्रुट्स खायला मिळतात. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे, तुमचे फळ टिकावे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? हालेलुया. आमचं फळ लागावं आणि ते टिकावं, खराब होऊ नये. देवाच्या प्रिय लोकांना त्याला किडे पडू नये, खराब होऊन देवाच्या प्रिय लोकांना ते फेकलं जाऊ नये. ह्याच्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? 15व्या अध्यायात देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या पासून वेगळं होऊन तुम्ही काहीही करू शकत नाही. जो माझ्यामध्ये राहील तो अधिक फळ देईल. आम्हाला ख्रिस्तामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाच्या राज्यामध्ये राहणं गरजेचं आहे. स्वर्गीय गोष्टीमध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे. त्याचं सेवा कार्य करत राहणं आम्हाला गरजेचं आहे. फळ देत राहणं आम्हाला गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सतत राहतो, देवाच्या प्रिय लोकांना आम्ही त्याच्यामध्ये राहतो, तर आम्हाला देवाच्या प्रिय लोकांना अपेक्षेप्रमाणे पवित्र आत्म्याचे फळ सदैव लागलेले असणार. कुठल्याही परिस्थिती असो, आमच्याकडनं संयम सुटणार नाही. आमच्याकडून देवाच्या प्रिय लोकांना प्रीती नाहीशी होणार नाही, दया नाहीशी होणार नाही. देवाच्या प्रिय लोकांना तरच आमच्यामध्ये इतरांविषयी कमी होणार नाही. चर्च या नाते, देवाचे संतान होण्याचे नाते, देवाच्या प्रिय लोकांना ह्या गोष्टी आमच्यामध्ये कमी होऊ नये, तर ते सतत रोज वाढत जावं, ही देवाची अपेक्षा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. प्रार्थनेचं उत्तर मिळण्याचं रहस्य देवाने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वेळेला आम्ही खूप प्रार्थना करतो, आम्ही खूप दान दशमांश देतो. देवाच्या प्रिय लोकांना अनेक लोक चर्चमध्ये जाऊन झाडू पोछा करतात. कशासाठी? का तर त्यांचे प्रार्थनेचे उत्तर त्यांना मिळावं. फक्त ह्या गोष्टी केल्याने आमचे प्रार्थनेचे उत्तर मिळत नाहीत. तर देवाचं वचन सांगतं, हालेलुया, की आम्ही फळ द्यावे, आमचं फळ टिकावं आणि देवाच्या प्रिय लोकांना, आणि मग जे फळ टिकलं जातं, आम्ही प्रभूमध्ये राहतो. देवाचं वचन सांगतं, जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. जर आमच्या प्रार्थनेचं उत्तर जर आम्हाला पाहिजे, तर आम्हाला सतत लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही देवाची मुलं आहोत. देवाने या जगातून आम्हाला निवडले, नियुक्त केले अशासाठी की त्याचा हेतू आहे की आम्ही फळ द्यावं, ते टिकावं आणि देवाच्या प्रिय लोकांना अशा वेळेला ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करून पित्याकडे जे काही मागतो तो पिता येशूच्या नावामध्ये आम्हाला देतो. हालेलुया. म्हणून देव सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागा तो पिता तुम्हाला माझ्या नावाने देईल. हालेलुया. येशूच्या नावाने आम्ही मागतो, परंतु आम्ही त्याच्यामध्ये आहोत का? त्याचं फळ आमच्यामध्ये आहे का? ते टिकतं का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, ज्यावेळेस प्रभू अपेक्षेने येतो, ज्यावेळेस लोक आमच्याकडे अपेक्षाने येतात, ते फळ आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागा
तो पिता तुम्हाला माझ्या नावाने देईल. हालेलुया. नुसतं येशूच्या नावाने मागणं हे पुरेसं नाही, आम्ही त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचे फळ आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचं पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याच वेळेला येशूच्या नावाने आम्ही जे काही मागतो ते आम्हाला मिळतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, अजून एक हेतू देवाचा आहे या गोष्टीच्या मागे. पहिले पेत्र याचा 9वा अध्याय आणि सॉरी, पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. या ठिकाणी आणखीन एक हेतू देवाने आम्हाला काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. तर कृपया हे वचन वाचावं. पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय 11वं वचन. माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की आत्म्याबरोबर लढाई करणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. आमेन. हा, 12वं पण वचन वाचू शकता. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील त्यावरून त्यांच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे. प्रेज लॉर्ड. आणखीन या 2 वचनामध्ये देवाचा हेतू आम्हाला काय करत आहे, दिसत आहे. प्रियजनो, तुम्ही प्रवासी व परदेशी आहात. हालेलुया. आम्ही या पृथ्वीवरती काय आहोत, प्रवासी आणि परदेशी. हा मुद्दा कदाचित मी मागच्या दिवसांमध्ये झूम मध्ये तुम्हाला मी बोललेला आहे. हा विषय झालेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, भारतामध्ये आम्ही राहतो, आमचं नागरिकत्व इथलं आहे आणि आम्हाला देशी म्हणलं जातं. हालेलुया. आम्ही या ठिकाणी परदेशी नाही, परंतु इतर कंट्रीज मध्ये, देशामध्ये आम्ही जातो तर त्या ठिकाणी आम्हाला परदेशी आणि प्रवासी म्हटलं जातं. हालेलुया. आमचा स्वदेश कुठला आहे, भारतीय आहे. मी सोलापूरचा आहे तर मी सोलापूरचं म्हणून सांगणार. तुम्ही पुण्याचे आहे तर तुम्ही पुण्याचे म्हणून सांगणार. हालेलुया. देवाचे प्रिय लोकांनो, मी अमेरिकन आहे असं कोण सांगणार नाही, मी ऑस्ट्रेलियन आहे असं कोण सांगणार नाही. जर आम्ही भारतीय आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही इथले आहोत, तर देवाच्या प्रिय लोकांनो आम्ही काय म्हणणार, आम्ही भारतीय आहोत, आम्ही देशी आहोत. हालेलुया. परंतु ज्यावेळेस आम्ही इतर देशामध्ये जातो त्या ठिकाणी आम्हाला परदेशी असं म्हटलं. हालेलुया. तशाच पद्धतीनं या पृथ्वीवर आम्ही प्रवासी व परदेशी आहोत. म्हणजे आमचं घर कुठे आहे देवाच्या प्रिय लोकांनो, स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आम्ही तिथून देवाने आम्हाला काय केलेलं आहे, या जगामध्ये पाठवलेलं आहे. हालेलुया. हे पृथ्वीचं काय म्हणतो, फाउंडेशन टाकण्याआधी देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे आणि नियुक्त केलेलं आहे देवाचे प्रिय लोकांना. हालेलुया. आम्ही या पृथ्वी तलावर प्रवासी व परदेशवासी आहोत. त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीव आत्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगामध्ये राहणारे लोक हालेलुया जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनामध्ये जीवन जगत आहेत. जसं मी आधी आम्ही वचन वाचलो, ह्याच गोष्टीमधून देवाने आम्हाला काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. आम्हाला नियुक्त केलेलं आहे देवाच्या प्रिय लोकांना अशासाठी की जीव आत्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनेपासून आम्ही दूर राहावे. हालेलुया. प्रभूचे संतान, प्रभूचे मुलं आणि मुली कधीच दैहिक वासनेमध्ये जीवन जगणार. हालेलुया. ज्याला हे माहित आहे की आम्ही पृथ्वीचे नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत, ते कधीच दैहिक वासने मध्ये जीवन जगणार नाही. ते त्याच्यापासून दूर जातील, ते त्याच्यापासून लांब जातील. त्यांना जर दिसलं की अरे या ठिकाणी अशाच्या गोष्टी आहेत, ते त्या ठिकाणी जाऊन बसणार नाहीत, तर ते पुन्हा देवाचे प्रिय लोकांना आपले पावलं माघारी घेतील. कारण हालेलुया आम्हाला ठाऊक आहे आम्ही या जगाचे नाही. देवाने आम्हाला निवडलेलं आहे आणि नियुक्त केलेलं आहे. देवाचा हेतू आहे की आम्ही परराष्ट्रीय आपले आचरण चांगले ठेवावे.
देवाच्या प्रिय लोकांनो, ही पृथ्वी आमच्यासाठी काय आहे? परराष्ट्रीय आहे. हालेलुया. आम्ही परदेशामध्ये राहत आहोत. आमचं नागरिकत्व, नॅशनॅलिटी ही स्वर्गाची आहे. आमच्या हृदयावर पवित्र आत्म्याची छाप लावण्यात आलेली आहे की आम्ही या पृथ्वीवरचे नाही, स्वर्गाचे आहोत. हालेलुया. जसं वोटर आयडी मध्ये आधार कार्डामध्ये छाप आहे, नंबर आहे, आमच्या अंगठ्याचे ठसे आहेत, आमच्या डोळ्याचं हे आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या सर्व गोष्टी प्रूफ करतात आम्ही भारताचे आहोत. परंतु आत्मिक रीतीने देवाचं पवित्र आत्म्याची छाप आमच्या हृदयामध्ये लावण्यात आलेली आहे. आम्ही या जगाचे नाही, हे प्रूफ करतं की आम्ही या पृथ्वीवर परराष्ट्रीय असे आहोत. आम्ही स्वर्गाचे आहोत देवाच्या प्रिय. हालेलुया. म्हणून या पृथ्वीकडे न पाहता आम्हाला स्वर्गाकडे पाहून, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत त्याच्यामध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. हालेलुया. पुढे असं म्हटलेलं आहे, ह्यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमचे सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. देवाचा हेतू आहे, देवाचे प्रिय लोकांनो, आम्हाला निवडून पुन्हा ह्याच्यामध्ये या जगामध्ये पाठवण्याचं कारण काय आहे की परराष्ट्रीयांमध्ये आमचं आचरण चांगलं असावं. हा, दुष्कर्मी लोक आमच्या विरुद्ध बोलतील, परंतु आमचं सत्कृत्य पाहून देवाच्या येण्याच्या दिवशी ते काय करतील? समाचाराच्या दिवशी ते देवाचं काय करतील? गौरव करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचे जीवन देवाचे प्रिय लोकांनो जिवंत सुसमाचार आहे. हालेलुया. जिवंत गुड न्यूज आहे. देवाचे प्रिय लोकांनो, अनेक वेळेला ट्रॅक्स जे आम्ही लोकांमध्ये वाढतो, नवीन नियम आम्ही लोकांमध्ये जातो, तेवढेच एक माध्यम नाही आहे, तर सर्वात मोठं माध्यम जे आहे आमचं जीवन देवाच्या प्रिय लोकांनो. हालेलुया. हे काय आहे? सुसमाचार आहे. काय आहे सुसमाचार? आम्ही या जगाचे नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून या पृथ्वीवरती आला, त्याने आपला प्राण दिला, मारला गेला, गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. त्याचं पवित्र आत्म्याची छाप आमच्यामध्ये आहे. त्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. हालेलुया. ही सुवार्ता आहे जी आमच्या जीवनाच्या द्वारे परराष्ट्रीयांमध्ये सत्कृत्याच्या द्वारे प्रगट होणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचे प्रिय लोकांना, आणखीन एक वचन आपण वाचू. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 20वा वचन. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 20वा वचन. म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समट केलेले असे तुम्ही व्हा, असे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. हिंदीमध्ये कोणी वाचू शकतं का? हिंदीमध्ये कोणी हिंदीमध्ये वाचू शकतं का? 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय 20वा वचन प्लीज. मी वाचू का? हाँ वाच हिंदी में. हाँ, इसलिए हम मसीह के राजदूत है, मानो परमेश्वर हमारे द्वारा समझाता है। हम मसीह की ओर से निवेदन करते हैं कि परमेश्वर के साथ मेल मिलाप कर लो. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आम्हाला राजदूत म्हणण्यात आलेला आहे आणि ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही मध्यस्थी करणारे आहोत असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं अस्तित्व काय आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये काय आहोत आणि आमचं कार्य काय आहे, या प्रत्येक वचनातून आम्हाला स्पष्ट सांगत आहे. हालेलुया. तुम्ही देवा म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे. हालेलुया. प्रभू आमच्या द्वारे काय करत आहे? जगाचं मेलमिलाप करत आहे.
कोणासोबत? स्वर्गीय पित्यासोबत. हालेलुया. हे आमचं अस्तित्व आहे, हे ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत, हे आमचं कार्य आहे देवाच्या प्रिय लोकांनो. हालेलुया. की देव आमच्याद्वारे विनवित आहे, म्हणजे मध्यस्थी करत आहे, मेलमिलाप करत आहे. म्हणून आम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आम्ही साधारण विश्वासी नाही, तर स्वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत. राजदूत म्हणजे कोण? देवाच्या प्रिय लोकांनो, वकिली करणारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु राजदूत हे स्पष्ट करतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कोण आहोत, आमचं अस्तित्व काय आहे. भारताकडून इतर देशांमध्ये काही व्यक्ती नियुक्त केले जातात, त्यांना राजदूत म्हणलं जातं. आणि त्या देशामध्ये राहणाऱ्या भारतीयांचं प्रकरण ते हाताळत असतात. भारताचं आणि त्या इतर देशामध्ये भारतीयांचं मध्यस्थी करत असतात देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. भारतीयाकडून राजदूताचं काम हे असतं की ते त्या ठिकाणी असलेल्या भारतीय लोकांसाठी काय आहे? मध्यस्थी आहेत, विनवणी करणारे आहेत. हालेलुया. तशाच पद्धतीनं देवाच्या प्रिय लोकांनो, या जगामध्ये परराष्ट्रीयांमध्ये देवाने तुम्हाला आणि मला राजदूत म्हणून या जगामध्ये नियुक्त केलेलं आहे की ख्रिस्त आमच्याद्वारे काय? मेलमिलाप करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि पुढे असं म्हणलेलं आहे, आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. हालेलुया. देवाबरोबर सबमिट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. हालेलुया. आम्ही ख्रिस्तामध्ये मध्यस्थी करणारे, मेलमिलाप करणारे, विनवणी करणारे लोक आहोत. कोण? स्वर्ग आणि या जगातील अंधकारातील जगिक लोकांच्या मध्ये आम्ही कोण आहोत? मध्यस्थी आहोत. ख्रिस्त आमच्याद्वारे या जगाचं काय करत आहे? समेट करत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, चर्चमध्ये खुर्ची गरम करण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं नाही. संडे टू संडे जाण्यासाठी, एक चर्च सभासद होण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं नाही. देवाने आम्हाला वेगळं केलेलं नाहीये. तर या परराष्ट्रीयमध्ये, या जगामध्ये आम्ही प्रवासी व परदेशी असे आहोत. हालेलुया. आमचं फळ देवाने नियुक्ती केलेली आहे की आम्ही ते फळ द्यावं, टिकावं. हालेलुया. आणि आमच्याद्वारे देव आपल्या प्रेमाच्या द्वारे, हालेलुया, जे अगापे प्रेम आहे, आमच्याद्वारे देव या जगामध्ये प्रगत करत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, ह्याच्यासाठी क्वालिफिकेशनची गरज आहे. ह्याच्यासाठी जरुरी नाही की आम्ही पास्टरच व्हा, ह्याच्यासाठी जरुरी नाही की आम्ही विद्वान व्हा. फक्त या गोष्टीचं रहस्य आम्हाला समजणं गरजेचं आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत, कशासाठी आहोत आणि आमचं कार्य काय आहे. बस आम्हाला हे समजलं की आम्ही त्याची मुलं आहोत, देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे आणि देवाने आम्हाला नियुक्त केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी परदेशी आहोत, आमचं स्वदेश, आमचं घर स्वर्गाचं आहे, हे जर आम्हाला समजलं देवाच्या प्रिय लोकांना, हालेलुया, देव आम्हाला उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या परिवारांमध्ये हालेलुया प्रभू आमचा उपयोग करेल. देवाच्या प्रिय लोकांनो, हालेलुया, अंधकारामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये देव प्रकाश म्हणून आमचा उपयोग करेल. हालेलुया. आणि त्यांना आमच्याद्वारे प्रभू आपल्या स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन आणेल. हालेलुया. त्याच्यासाठी आमची इच्छा असणं गरजेचं आहे. सत्य आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अनेक वेळेला मी अनेक चर्चेस पाहतो, अनेक विश्वासी पाहतो, देवाच्या प्रिय लोकांना त्यांना हे माहितच नाहीये की आम्ही ख्रिस्तामध्ये काय आहोत, आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत, आमचं अस्तित्व काय आहे आणि आमचं कार्य काय आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला काय वाटतं? संडे टू संडे जाणे, घरी येणे, बस सभासद. आम्ही कोण आहे? या चर्चचे सभासद. बस, ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीही माहित नाही. देवाच्या प्रिय लोकांना, आमचं जीवन देखील असंच होतं. हालेलुया. फक्त क्रिसमस, गुड फ्रायडे, इस्टर काय कार्यक्रम असेल तरच चर्च मध्ये जाणे, आणि बस आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही CNI चे मेंबर आहोत, ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीही माहित नव्हतं. प्रभूचे फळ काय आहे, प्रभूमध्ये असणं काय आहे, आम्हाला ठाऊक नव्हतं.
आम्ही कोणासाठीही आशीर्वादाचं कारण नाही. परंतु ज्या वेळेस आम्हाला ते समजलं, देवाच्या प्रिय लोकांना, हालेलुया, हे सत्य आम्हाला समजलं, आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या प्रिय लोकांनो, या मागच्या 6 आठवड्यामध्ये प्रभू असं काम करत आहे की जे लोक आम्हाला तुच्छ समजत होते, ज्यांना वाटत होते काय साधारण लोक आहेत, येतात जातात, हे हँडिकॅप आहे, त्याची बायको आहे, यांना काम धंदा नाही, काय नाही, असं नाही तसं नाही. परंतु देवाच्या प्रिय लोकांना मी तुम्हाला सांगतो, हे वचनाचं प्रगटीकरण देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही असं जगण्याचा प्रयत्न करतो, तेच लोक हालेलुया प्रभूचं गौरव करतात आमच्या जीवनाकडे पाहून. आणि मी तुम्हाला सांगतो, आजची परिस्थिती, ज्यावेळेस मी बाहेर पडतो तो लोक थांबून माझ्यासोबत बोलतात, विचारपूस करतात. ह्याचं कारण काय, की हे सत्य आम्हाला समजलेलं आहे. हालेलुया. खूप मोठं विशेष काम नाही, परंतु जी परिस्थिती 3-3.5 वर्षापूर्वी होती, आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. हालेलुया. लोक येत आहेत, बसत आहेत आणि देवाचं गौरव करत आहेत आणि आमच्या जीवनाकडे पाहून ते देवाची स्तुती करत आहेत. लोक आता साक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे आमच्याकडे पाहून. जे कार्य प्रभूने मागच्या 2-2.5 वर्षामध्ये अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे, देवाच्या प्रिय लोकांना, ते येतात आणि देवाचा गौरव करत आहे. मी माझं मोठेपणा म्हणून सांगत नाही, हे माझ्यामध्ये चांगुलपणा आहे म्हणून नाही, ही देवाची कृपा आहे, ही देवाची दया आहे, त्याचे आम्ही मुलं आहोत. देवाच्या प्रिय लोकांना, स्वर्गाचं सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही राजदूत म्हणून या जगामध्ये आहोत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, आता लोक येत आहेत आणि प्रार्थनेला बसत आहेत. याचं कारण काय आहे? हालेलुया. जो पैसा आम्ही साचवला होता, आम्ही स्वतःवर उडवू शकलो असतो, खर्च करू शकलो असतो. हालेलुया. कठीण परिस्थितीमध्ये साठवलेल्या पैशाच्या द्वारे आम्ही 15x15चं शेड बांधलं. का? तर त्या ठिकाणी आराधना चालू व्हावे, लोक देवाचं वचन ऐकावेत, आशीर्वादित व्हावेत आणि त्यांचे जीवन बदलावं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, हे कार्याच्या द्वारे लोक प्रभूचं गौरव करत आहे. हालेलुया. आणि लोकांमध्ये आम्हाला बदल दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. याचं कारण काय, की ज्यावेळेस सत्कृत्य म्हणजे काय, ज्यावेळेस आम्ही देवाचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न करतो, हालेलुया, प्रभू आम्हाला इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर समिट केलेले असे तुम्ही आहात वा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते, त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे प्रिय लोकांना, काय प्रश्न असेल तर अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. अंकल, काही अडचण नसेल तर आपण आणखीन थोड्या वेळ पुढे जाऊ शकतो, जेणेकरून देवाच्या प्रिय लोकांना काही गोष्टी आम्हाला समजण्यास मदत होईल. ब्रदर कुणाल, मी पुढे जाऊ शकतो का? हो हो, येस सर, येस. ओके. हालेलुया. आणखीन एक उद्देश देवाचं आम्हाला निवडण्यामागे आहे. इफिसियोचा 2रा अध्याय आणि 19वा वचन. इफिसियोस पत्र याचा 2रा अध्याय आणि 19वा वचन. इफिस 2:19 वाचूया आपण. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही. देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही पापामध्ये होतो, अंधकारामध्ये होतो, शैतानाच्या अधीनमध्ये होतो. त्यावेळेला आम्ही काय होतो? परके होतो, देवाला शत्रू असे होतो. परंतु आता आम्ही देवावरती विश्वास ठेवलेला आहे, त्याच्या नावाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. देवाने आम्हाला त्याची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याने आम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे, नियुक्त केलेलं आहे. हालेलुया. देवाचे प्रिय लोकांना, अशासाठी की आता आम्ही परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाचे घरचे आहात. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये अब्राम, इसाक, याकोब, हालेलुया, दबोरा, गिदोन, दाऊद, शद्रक, मेशक, अबेदnego, डॅनियल, हे पवित्र जनांचं नाव हालेलुया या बायबलमध्ये आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ते प्रभूमध्ये विसावा घेत आहेत. हालेलुया. त्या पवित्र जनांसमवेत आता आम्ही देवाचे प्रिय लोकांनो देवाच्या आगमनानंतर बसणार आहोत, उठणार आहोत. जी या पृथ्वीवरती आम्ही यांच्याद्वारे प्रोत्साहन घेत होतो, त्या पवित्र जनांसोबत आम्ही राहणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक, हालेलुया, जे जे स्वर्गाचे नागरिक आहेत, कोण? अब्राम, इसाक, याकोब, जे काही नाव देवाचे प्रिय लोकांना आम्ही बायबलमध्ये घेतो, आणि ज्या सेवकांनी या क्षणापर्यंत या पृथ्वीवर प्रभू येशूची सेवा इमानदारीने केलेली आहे आणि ते प्रभूमध्ये विसावा घेतलेला आहे, त्या पवित्र जनांसमवेत हालेलुया आम्ही बरोबरीचे नागरिक आहोत व देवाच्या घरचे आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं घर कुठं आहे? स्वर्गामध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असं देवाच्या वचनामध्ये. देवाच्या प्रिय लोकांना आम्ही आमचं घर त्या स्वर्गामध्ये आहे. प्रभू येशू काय म्हणलेलं आहे? मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार कराव्यास मी जातो आणि पुन्हा येईल आणि जिथं मी आहे तिथं तुम्ही असावे, अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. प्रभू येशू त्या घरामध्ये, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय करत आहे? जागा तयार करत आहे. प्रेज लॉर्ड. एक प्लॉट घेण्यासाठी देवाच्या प्रिय लोकांना लोक तडपडत आहेत. त्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी लोक तडपडत आहेत, परिश्रम करत आहेत, आपल्या आयुष्याची पुंजी लावत आहे. हालेलुया. परंतु स्वर्गामध्ये जे आमचं घर आहे त्याच्यासाठी आम्ही काहीही केलेलं नाहीये. देवाने जे करायचं ते केलेलं आहे. फक्त देवाच्या प्रिय लोकांना आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि देव हालेलुया आमच्यासाठी त्या ठिकाणी स्वर्गामध्ये राहण्याचं स्थान बनवत आहे. किती जणांना त्या ठिकाणी जायचं आहे? आम्हाला सगळ्यांना जायचं आहे. हालेलुया. परंतु या पृथ्वीवर देवाने आम्हाला नियुक्त केलेलं आहे. हालेलुया. आम्ही फळ द्या. पवित्र आत्म्याचे फळ आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सुवार्ता गाजवणारे आम्ही असणं गरजेचं आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये असणं आम्ही गरजेचं आहे. आमचं फळ टिकणं गरजेचं आहे देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया. आणि जसं राजदूत असतात तशा पद्धतीनं आम्ही स्वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत. ह्या ठिकाणी या पृथ्वीवर प्रभू आमच्याद्वारे मेलमिलाप, सुवार्ता, प्रीती, तारण हे गाजवत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, म्हणून लक्षात ठेवा, हे फक्त सेवकाचं काम नाही, बायबल ट्रेनिंग ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांचं काम नाही. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला, जे प्रभूमध्ये जुडले गेलेले आहेत, त्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की आम्ही आमच्या मित्रांना, आमच्या कुटुंबांना, आमच्या नातेवाईकांना प्रभूकडे घेऊन. हालेलुया. आणि जर आम्ही ते कार्य करत नाही तर देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला हा विसर पडलेला आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत, ख्रिस्तामध्ये आमचं अस्तित्व काय आहे आणि ख्रिस्तामध्ये आमचं कार्य काय आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांना आणखीन एक मुद्दा होता, परंतु वेळ खूप झालेली आहे. मी देवाचे आभार मानतो की ह्या देवाच्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी देवाने आम्हाला दिली आणि तुम्ही इतका वेळ काढून या ठिकाणी बसलात, देवाचं वचन ऐकलं. माझं विश्वास आहे देवाने मला आशीर्वादित केलं, तुम्हाला देखील आशीर्वादित केलेलं आहे. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करून येथून पुढची वेळ मी ब्रदर कुणाल मायकल यांच्या हाती देतो. थँक्यू. पास्टर, तुम्ही पुढचा मुद्दा पण प्लीज कंटिन्यू करू शकता का? करू का? हो हो. ओके ओके. प्रेज लॉर्ड. रोमकरास पत्रेचा 8वा अध्याय आणि 17वा वचन. थँक्यू. रोमकरास पत्रेचा 8वा अध्याय आणि 17वा वचन. पत्र याचा 8वा अध्याय आणि 17वा वचन आपण वाचूया. आणि जर मुले म्हटले तर वारसी आहोत, म्हणजे
देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःखे भोगिता आले तरच. प्रेज लॉर्ड, हालेलुया. लक्षात ठेवा देवाचे प्रिय लोकांनो, ख्रिस्तामध्ये आम्हाला अनेक लोकांना दुःख नाही पाहिजे. देवाकडनं फक्त काय पाहिजे? आशीर्वाद पाहिजे, नोकरी पाहिजे, माझ्या लेकरांचं असं व्हायला पाहिजे, मला घर पाहिजे, चांगला मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परंतु कोणाचीच मागणी देवाकडे नाहीये की आम्ही दुःख भोगावं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बायबलमध्ये फार कमी लोक आहेत की त्यांच्याद्वारे आम्हाला हे बघायला मिळतं. योबाने काय म्हणलं? हालेलुया, आम्ही देवाकडनं सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये. काय त्याने देवाच्या विरुद्ध बोललं नाही. तो देवाच्या प्रिय लोकांना तो आजारी पडला, त्याचे लेकर नाश पावले, त्याच्याकडे जे काही गुरुढोर होते ते सगळं त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आलं, शेती बाडी सर्व नष्ट झालं. देवाच्या प्रिय लोकांना, हालेलुया, इतकं सगळं होऊन देखील योग म्हणत आहे, हालेलुया, मी देवाकडनं सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये. काय देवाच्या प्रिय लोकांना लक्षात ठेवा, प्रभू येशूच्या मागे चालणाऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. प्रभू येशूचं अनुकरण करणाऱ्याच्या मागे निंदा आहे, निराशा आहे, दुःख आहे. हालेलुया. बायबलमध्ये असं कुठलंच भविष्यवक्ता सेवक नाही आहे की तो दुःखामधून, निराशेमधून, निंदामधून, छळवणुकीमधून गेलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल मधील प्रत्येक भविष्यवक्ता देवाच्या मागे चालणारे प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख निराशा नाहीये. लक्षात ठेवा, त्यांचा विसर पडलेला आहे की ते प्रभू मध्ये कोण आहे. हालेलुया. या ठिकाणी वचन सांगत आहे, 17वं वचन, देवाच्या प्रिय लोकांनो, आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ता बरोबर सोबतीची वारीस असे आहो. आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या बरोबर जर दुःख भोगीत असलो तरच आम्हाला देवाचं गौरव प्राप्त होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ता बरोबर जर आम्ही दुःख भोगत नाहीये तर लक्षात ठेवा, हालेलुया, आम्हाला देवाचं गौरव प्राप्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं गौरव जर बघायचं आहे तर ख्रिस्ता बरोबर आम्हाला दुःख सहन करावं लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुःख सहन म्हणजे काय देवाच्या प्रिय लोकांनो? हालेलुया. मत्ते 5व्या अध्यायामध्ये दिण्यात आलेलं आहे, तुमच्या विषयी अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी, विरोधाच्या गोष्टी बोलण्यात येईल, निंदा नालस्ती करण्यात येईल, परंतु वचन सांगतं की तुम्ही आनंद करा. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जर मेन जे झाड आहे ख्रिस्ताचं छळवणूक करण्यात आलं तर त्याच्या मागे चालणाऱ्या लोकांचं देखील छळ होणार, त्यांच्या जीवनामध्ये दुःख निराशा येणार. हालेलुया. परंतु जर आम्ही ख्रिस्ता बरोबर ह्या गोष्टी सहन करत आहोत तर लक्षात ठेवा, देवाचं गौरव आम्ही पाहणार आहोत. किती जणांना देवाचं गौरव पाहायचं? जर बघायचं आहे तर दुःख सहन करावं लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं ख्रिस्ताचं मन आहे तसं आमचं देखील मन असणं गरजेचं आहे. हालेलुया. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून, आपली महिमा सोडून या जगामध्ये आला. तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी गुलाम झाला. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दरिद्री झाला. देवाच्या प्रिय लोकांना, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नग्न अवस्थेत क्रूसस्थानावरती येशूला खेळवणे ठेवण्यासाठी. हालेलुया. आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला काय पाहिजे? त्याने इतकं सगळं केलं आमच्या तारणासाठी. आम्ही तारण प्राप्त करून घेतलं आणि आमची मागणी काय आहे? घर दे, बंगला दे, लेकरांचं हे कर, लेकरांचं ते कर. देवाच्या प्रिय लोकांना, आमची ही प्रार्थना का असू शकत नाही की प्रभू तुझ्या राज्यासाठी, हालेलुया, आमचा उपयोग व्हावा. हालेलुया. ख्रिस्तामध्ये असल्यावर जे दुःख आमच्या जीवनामध्ये येतं माहितीये का? ते काय करतं? देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये प्रकट करतं. हालेलुया. आणि ते पाहून लोक ख्रिस्ताचं गौरव करतात. हालेलुया. स्तुती करतात, आराधना करतात. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, अब्राहम पहिल्यापासून तो जे त्याच्याविषयी लिहिण्यात आलेले अति श्रीमंत, त्या राज्यामध्ये त्याला राहण्यासाठी जागा नव्हती,
लूत आणि अब्रामाच्या मेंढपाळांमध्ये वादविवाद होत होते. हालेलुया, इतकं श्रीमंत तो झाला होता. पण कधी, ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांना अनेक वेळेला त्याने समस्येचा सामना केलेला आहे. हालेलुया, त्या वेळेला, ज्या वेळेला मल्कीसदेक त्याच्याकडे आला, जी काही संपत्ती लूट मारून त्यांनी घेऊन आला होता त्याचा 10वा हिस्सा त्याने त्याला दिलेला आहे. हालेलुया. आम्ही किती जण देवाच्या राज्यासाठी, साठी आम्ही आमचं धन देण्यासाठी तयार आहोत. देवाच्या प्रिय लोकांना आम्ही आमच्या लेकरांसाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहोत. दुःख भोगायला तयार आहोत. हाताला वेगळ्या पडूस तोपर्यंत लोक काम करतात. देवाच्या प्रिय लोकांना मी काही व्हिडिओ असे बघतो, असे काही लोक आहेत त्यांचे हात काळे पडलेत. कशासाठी? आपल्या लेकरांसाठी. त्यांचं जीवन चांगलं असावं म्हणून ते कष्ट करत आहेत. परंतु आत्मिक रीतीने हालेलुया, देवाच्या प्रिय लोकांना आम्ही देवाच्या लोकांसाठी असं का करू शकतो? हालेलुया. जे काय आमच्याकडे आहे देवाच्या प्रिय लोकांना, हालेलुया, देवाच्या राज्यात देण्यासाठी शिका. हालेलुया. मग दुःख काय आहे ते आम्हाला समजेल. हालेलुया. आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये द्या. देवाने सांगितलेलं आहे, जो अपना प्रतिदिन का क्रूस उठाए और मेरे पीछे हो ले वो मेरा शिष्य है. प्रति दिवसाचा क्रूस घेऊन जो स्वतःचा नकार करतो, इन्कार करतो, तो प्रभू येशूचा काय आहे? शिष्य आहे, विश्वासी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, क्रूस घेणं हे घमंडाची गोष्ट नाही. क्रूस घेणं हे आनंदाची गोष्ट नाही. क्रूस घेणं आमच्याकडे जे आहे त्याची काय म्हणतो आम्ही, मिरवी गिरवतो ते नाहीये. देवाच्या प्रिय लोकांना क्रूस म्हणजे दुःख सहन करणे आहे. हालेलुया. क्रूस काम घेऊन प्रभू येशूला काय मजा येत नव्हती. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना सगळ्या जगाचं ओझ त्या येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं होतं. हालेलुया. पाप त्या येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं होतं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना आमचं सर्व दंड त्याच्यावरती लादण्यात आलं होतं. ते क्रूस काम घेऊन तो त्या क्रूसावरती त्याला लटकवण्यात आलेला आहे. आणि प्रभू म्हणत आहे, जो ते क्रूस घेऊन माझ्या मागे येतो प्रति दिवस, हालेलुया, तो माझा शिष्य आहे. देवाच्या प्रिय लोकांचा, हालेलुया. लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या बरोबर जर दुःख भोगीत असलो तरच आम्ही देवाचा गौरव पाहू शकतो. देवाच्या प्रिय लोकांना, जर आम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करत आहे, हालेलुया, तर लक्षात ठेवा की जे काय वचन आम्ही वाचलो ते आमच्यामध्ये पूर्ण होते. आम्ही देवाचे मुलं आहोत. या जगातून देवाने आम्हाला निवडलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही स्वर्गाचे आहोत, त्या स्वर्गीय घराचे नागरिक आहोत. हालेलुया. आणि देवाच्या प्रिय लोकांना, त्या ख्रिस्ता बरोबर आम्ही काय आहोत? संगी वारिस आहोत. म्हणजे जो ख्रिस्तामध्ये अधिकार देण्यात आला होता तो अधिकार तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे. मी स्पष्टीकरण देत नाही, परंतु एक रेफरन्स मी तुम्हाला देतो. हालेलुया. ख्रिस्ता बरोबर देवाने आम्हाला काय केलेलं आहे, आमचं अस्तित्व या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट होऊन जातं. तुम्ही घरी गेल्यानंतर अभ्यास करा, कारण वेळ झालेली आहे. इफिसकरास पत्र याचं 2रा अध्याय 20 ते 23. इफिसकरास पत्र, सॉरी, 1ला अध्याय 20 ते 23 लिहून घ्या. इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय 20 ते 23 आणि 2रा अध्याय 4 ते 6. मी पुन्हा रिपीट करतो. इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय 20 ते 23, 2रा अध्याय 4 ते 6. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. देवाच्या कृपेने, देवाच्या दयेने जर मी पुन्हा देवाचं वचन घेऊन तुमच्यामध्ये आलो तर ह्याच्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत. तुम्हाला अभ्यास आहे की याचं उत्तर आता पुढच्या वेळेला तुम्हाला मला द्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांना, जर तुम्ही आशीर्वादित झाला आहात आणि अभ्यास करण्यासाठी तयार आहात, इफिस 1ला अध्याय 20 ते 23 आणि 2रा अध्याय 4 ते 6, तर स्क्रीनवर त्या चिन्हावर काय करा? आपले हात रेस करा. हालेलुया. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. इथून पुढची वेळ मी ब्रदर कुणाल यांच्या हातामध्ये